बदलापूर येथील घटनेचा दिंडोरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निषेध। बदलापूर येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज रविवार दिनांक 24 रोजी दिंडोरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दिंडोरी नगर पंचायतच्या शेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला। नाशिक कळवण रोडनं मूक मोर्चा तहसील कार्यालयावर दाखल होऊन यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वडजा यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तालुका प्रमुख पांडुरंग गणुरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष शैला उफाडे, शहराध्यक्ष नरेश देशमुख, शिवसेना शहर प्रमुख संतोष मुरकुटे, सचिन आव्हाड, किरण कावळे, विजय पिंगळ, उत्तम उगले, अरुण गायकवाड, निलेश शिंदे, विजय पवार, नारायण राजगुरू, विठ्ठलराव अपसुंदे, शांताराम चांदोसकर, वसंत थेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या वतीनं राज्य शासनाच्या निषेधार्थ काल परवा जे बदलापूरमध्ये जे आमच्या भगिनीवरती अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ त्या सरकारला कुठेतरी जाग येण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या सरकारचा निषेध करत आहोत। देशामध्ये कलकत्ता असेल, दिल्ली असेल, मणिपूर असेल, बदलापूर असेल या सर्व ठिकाणी सातत्याने महिलांवरती जे अत्याचार होत आहेत, आमच्या कुठल्याही माता भगिनी या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत आणि सरकार आपल्या या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणून जनतेची आणि महिलांची फसवणूक करत आहे। एका बाजूला दुसऱ्या बाजूला महिलांवरचे अत्याचार कुठेही थांबत नाही, म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो। त्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो। निश्चितपणे सरकारला या ठिकाणी त्याचं उत्तर द्यावं लागेल किंवा त्याची किंमत मोजावं लागेल, अशा पद्धतीचा निषेध या ठिकाणी करून थांबतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज व फुले आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये आज स्त्री ही सुरक्षित नाही आहे। तुम्ही बघितलं तर आपल्या महाराष्ट्रात जेव्हा छत्रपतींचं राज्य होतं तेव्हा स्त्रीवर जर अन्याय झाला तर त्याच वेळेस जो कोणी असेल त्याचे हात कलम आणि पाय कलम केले जात होते। आणि आज या महाराष्ट्रामध्ये स्त्री व लहान मुली, शाळेतल्या मुली ह्या सुरक्षित नाही आहे। तर आज हे सरकार करतं काय? हे सरकार फक्त आज मुख्याची म्हणजे बग्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे। तर या सरकारने असं न करता आज या लाडकी बहीण जी योजना आणली आहे त्यांनी या निवडणुकीच्या काळात मतदानासाठी, तर ते न करता खऱ्या अर्थाने या सरकारने या महिला कशा सुरक्षित राहतील आणि या आपल्या शाळेत जाणाऱ्या मुली ह्या कशा सुरक्षित राहतील हिच्यासाठी कडक कायदे आणले पाहिजे। खऱ्या अर्थाने या सरकारच्या हातून जर काही या अपराधांवर जे अपराधी आहे त्यांनी जे हे कृत्य केलेलं आहे घृणास्पद, तर हे कृत्य थांबण्यासाठी यांच्याकडून जर हे कार्य होत नसेल तर यांनी आमच्या हातात हे नराधम द्यावा। आम्ही खऱ्या अर्थाने या नराधमांना खऱ्या अर्थाने लगेच जर कारवाई झाली नाही, यांच्यावर जर काही कडक निर्बंध झाले नाही तर अशाच या घटना घडत राहतील। तुम्ही बघा, परवा बदलापूरमध्ये ही घटना घडली, काल परत मुंबईमध्ये घडली। म्हणजे काही गोष्टी फक्त पुढे येत असतात आणि काही गोष्टी अशा आहे की महिला या आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना न्याय मिळत नाही, म्हणून काही गोष्टी दाबल्या जातात। कारण महिला ही कुठेच सुरक्षित नाही आहे। मी अनेक वेळा बघते की महिलांना कुठेच न्याय मिळत नाही आहे। तर खऱ्या अर्थाने आज या सगळ्या पक्षीय आणि मी माझ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने या सरकारचा निषेध करते आणि खऱ्या अर्थाने या महिलांना सरकारने फास्ट ट्रॅकने त्या दोषीला फाशीची शिक्षा ही त्वरित द्यावी। कारण तुम्ही बघितलं तर आपले तो अपराधी होता त्याला 3 दिवसाची कोठडी मिळालेली आहे आणि जे कोणी आंदोलक होते आपले त्यांना 11 दिवसाची कोठडी मिळालेली आहे। तर हा खऱ्या अर्थाने न्याय नाही आहे। तर सरकारने ह्या गोष्टींकडे खऱ्या अर्थाने लक्ष द्यावा आणि जे माझे बंधू ज्यांनी आंदोलन केलं होतं त्यांच्यावरील गुन्हे हे मागे घ्यावा ही मी विनंती करते आणि या सरकारचा जाहीर निषेध करते। थांबते। जय हिंद। न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, नाशिक।